सोलापूरच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेची कर प्रणाली जी नव्याने आणि रेडी रेटनरवर आणलेली आहे त्यासाठी विषय आला होता. आज विषय तर त्यांनी तहकूब ठेवलाय, पण वास्तविक विरोधी पक्षनेता म्हणून आमची जी भूमिका आहे त्यात ती महत्वाची आहे. आम्ही त्या गोष्टीला याआधी सुद्धा सभागृहामध्ये कडाडून विरोध केला होता. माग पाण्याच्या नावाखाली यांनी हा विषय आणला. खर तर वास्तविक पाणी हा विषय वेगळा असताना एकाच विषयामध्ये कर आणि पाणी एकत्र आणणं गरजेचं नसताना सुद्धा प्रशासनाने वेगळी चाल केली आणि तसा पद्धतीचा विषय आणला. आज सोलापूरकरांना लक्षात आलंय की आपलं पाण्याचा विषय मार्गी लावण्याच्या नावाखाली यांनी कर प्रणाली वाढवली आहे. नवीन रेडी रेटनर कर प्रणाली जे भांडवली मूल्यावर असणार आहे आणि त्याचा फटका प्रचंड मोठ्या प्रमाणात सोलापूरकरांना येणाऱ्या काळात बसणार आहे. ही गोष्ट आम्ही वारंवार लोकांना ओरडून सांगतोय की तुम्ही लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, समोर आलं पाहिजे आणि या नवीन कर प्रणालीला विरोध केला पाहिजे. वास्तविक ही कर प्रणाली कुठल्याही सोलापूरकरांना, सोलापूरच्या मुख्य भागात राहणारे लोक असू द्या किंवा शेवटच्या टोकात हद्दवाढ भागात असलेल्या लोकांना कुणालाही न परवडणारी, पण प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी ही कर प्रणाली लागू करण्यासाठी हा विषय आणलाय. वास्तविक या विषयाला आमचा तर विरोध आहेच, पण आजच्या तारखेला स्थायी समितीमध्ये हा विषय तात्पुरता त्यांनी पुढे ढकललाय, पण उद्याच्याला जाऊन परतच्या बोर्डामध्ये हा विषय येणार आहे. खरं तर सोलापूरकरांनी आता वेळीच सावध झालं पाहिजे. या लोकांना आपण निवडून देत असताना यांनी दिलेले जे काही शब्द आहेत त्यांना खणकावून लक्षात आणून दिले पाहिजे की तुम्ही आम्हाला देत असताना मतं मागत असताना कधीही सांगितलं नाही की आम्ही तुमची कर प्रणाली बदलू, कर वाढवू. उलट तुम्हाला आम्ही आहे त्या करामध्ये सगळ्या सुविधा देऊ असा भूलतापा ठेवू. हे सत्तेत नक्की आले, पण आज तुम्ही बघितलंय येणाऱ्या 6 महिन्यात पहिल्या आणि यांचा रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. सभागृहात तुम्हाला माहित आहे याआधी सुद्धा आम्ही विरोध केलेला आहे आणि आता नंतर जेव्हा विषय येईल तेव्हाच तर कडाडून विरोध नक्की करेल. वास्तविक खरं तर सोलापूरकरातल्या मुख्य शहरवासियांनी याच्यासाठी बाहेर येणं, डॉक्टर्स असतील, इंजिनियर असतील, समाजातले अनेक घटकांनी, व्यापारी असतील, यांनी समोर येऊन आता खरं तर या लोकांना जाब विचारणं तितकंच महत्वाचं आहे. आमचं जाहीर मत असं आहे की आपली जी पूर्वीची भाडे मूल्यावरची कर प्रणाली आहे तीच आपण अंमलात आणावी, तीच कार्यरत ठेवावी, अशावर आम्ही ठाम असणार आहोत. येणाऱ्या काळात बघू.